वसईच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात काम करणाऱ्या गुरुदादांनी यंदा उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याचं एक भांडं ठेवलं आणि चक्क त्या भांड्यावर पाणी पिण्यासाठी आला हा दुर्मिळ प्राणी. ही आहे दुर्मिळ मद्रास वृक्ष चिचुंद्री. हो, झाडावर राहणारी चिचुंद्री. उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी गुरुदादांनी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यांनी झाडावर राहणाऱ्या या दुर्मिळ सस्तन प्राण्याला देखील आधार दिला. आम्ही म्हणजे जंगलामध्ये पूर्ण जंगलात पाणी नाहीसं होतं, त्याच्यामुळं आपले तलाव आहे तिथं पाणी सुकलेलं होतं, म्हणून मातीचे भांडे ठेवून त्याच्यामध्ये पाणी आणून टाकायचं मी. आणि नंतर पक्षी पण त्याच्यावरती येत बसले, म्हणजे पाणी प्यायला यायचे, म्हणून जरा मनाला पण बरं वाटलं. नंतर मी असंच एक दिवशी मोबाईल माझा लावून ठेवलेला, ते की बघू पक्ष्यांची काय येतं त्याची रेकॉर्डिंग करूया. त्याच्यासाठी मी मोबाईल लावला, पण त्याच्यामध्ये मग ते खारीसारखं दिसणारा एक प्राणी आला. त्याचं मला पण नाव माहीत नव्हतं सुरुवातीला, पण प्राणी आला, पाणी पिऊन गेला, मला बरं वाटलं मनाला जरा. मद्रास वृक्ष चिचुंद्री ही जगात केवळ भारतात आढळणारी प्रजात आहे. त्याला भारतीय वृक्ष चिचुंद्री असं देखील म्हटलं जातं. हा प्राणी प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण भारतातील डोंगराळ जंगलांमध्ये आढळणारा अत्यंत सावध आणि लाजाळू सस्तन प्राणी आहे. त्याचा चेहरा लांबट चोचीसारखा असतो, कान मोठे आणि केसाळ असतात. शरीराची लांबी साधारण 16 ते 18 सेंटीमीटर असते आणि तितकीच लांब झुपकेदार शेपूट असते. दिनचर जीवन जगणारा हा प्राणी झाडावर सहज चढू शकत असला तरी बहुतांश वेळा जमिनीवर किंवा खडकावर अन्न शोधण्यात तो व्यस्त असतो. जमिनीवरील सुकलेली पानं, लहान खडक आणि लाकडाचे ओंडके आपल्या नाकाने किंवा हाताने बाजूला सारून पानांच्या खाली लपलेले किडे, मुंग्या, टोळ, भुंगे किंवा लहान सुरवंट तो खातो. भारतातील भौगोलिक आढळ आणि शारीरिक रचनेतील सूक्ष्म फरकांवरून या मद्रास वृक्ष चिचुंद्रीच्या प्रामुख्याने 3 उपप्रजाती आढळतात. अशा परिस्थितीत मुंबई महानगर क्षेत्रातील त्यांचा अधिवास अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आहे. मलबार ट्रीशरू हा प्राणी तसा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरीच्या काही भागामध्ये दिसण्यात येतो. बघायला गेलो तर हा प्राणी बऱ्याच दुर्मिळ आहे आपल्या रिजनमध्ये. संजय गांधी नॅशनल पार्कचा जो मुंबई साईडचा जो भाग आहे त्यामध्ये हा मुख्यतः दिसण्यात नाही येत. हा जेव्हा आपण खाडी क्रॉस करतो, वसई क्रीक जी क्रॉस करतो, त्यानंतर नागला बंदरचा जो भाग आहे किंवा नागला ब्लॉक जो आहे आपला, आणि तुंगारेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी यामध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. जर आपण या प्राण्याला कधी बघितलं तुम्ही तर हा साधारणतः उंदरासारखा किंवा खारीसारखा दिसतो, पण हा उंदीर पण नाही आहे आणि खार पण नाही आहे. हा पूर्णपणे वेगळाच प्राणी आहे. हा चिचुंद्री गटामध्ये येतो. तसा दिसायला राखाडी किंवा स्लाइटली ब्राउनिश रंगाचा असतो. साधारणतः उन्हाळ्यामध्ये हा आपल्याला पाणवठ्याच्या आसपास बघायला मिळतो. तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये तर हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे मेजॉरिटी हॅबिटॅट्समध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला ग्राउंडवरती इथे जे सेमी डेसिडियस किंवा मॉइस्ट डेसिडियस हॅबिटॅट आहे त्याच्यामध्ये पण हा बघायला मिळतो. आणि तुम्ही जसं जसं ॲलिव्हेशन गेन करता वरती जाता ह्याच्या हायेस्ट पॉईंटच्या आसपास तिथे पण हा आपल्याला कॉमनली बघायला मिळतो. थ्रूआउट दी फॉरेस्ट एरिया हा प्राणी मुख्यतः हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये बराच कॉमनली दिसून येतो. वृक्ष चिचुंद्रीच्या नावामध्ये चिचुंद्री असे असले तरी हा खऱ्या चिचुंद्रीपेक्षा किंवा उंदरांपेक्षा प्रायमेट म्हणजेच वानर कुळाच्या अधिक जवळचा प्राणी आहे. सुरुवातीला या प्राण्यांना त्यांच्या दिसण्यावरून खारी किंवा चिचुंद्री वर्गात टाकले गेले होते, परंतु अनुवांशिक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की वृक्ष चिचुंद्री ही प्रायमेट्स आणि उडणारे लेमूर यांच्याशी जनुकीयदृष्ट्या अतिशय जवळची आहे. असे मानले जाते की आजपासून सुमारे 6 कोटी 5 लाख वर्षांपूर्वी म्हणजेच डायनासॉर नष्ट झाले त्या काळात पृथ्वीवर ज्या पहिल्या आदिम वानरांचा उदय झाला त्यांचे रूप हे बरेचसे वृक्ष चिचुंद्रीसारखे होते. त्यामुळे मानव आणि वानरांचे पूर्वज हे कसे दिसत असतील यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक
या प्राण्यांचा आधार घेतात. इतर लहान सस्तन प्राण्यांच्या तुलनेत मद्रास वृक्ष चिचुंद्रीच्या शरीराच्या वजनाचे आणि मेंदूच्या आकाराचे गुणोत्तर खूप जास्त असते. हे गुणोत्तर मानवाच्या मेंदूच्या गुणोत्तराच्या अगदी जवळ जाणारे आहे. अशा या मद्रास वृक्ष चिचुंद्रीचा तुंगारेश्वर मधील अधिवास रंजक आहे. उन्हाळ्यात ठेवलेले पाण्याचे एक भांडे कशा पद्धतीने एका दुर्मिळ जीवासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते हे तुंगारेश्वरच्या गुरुदादांच्या एका कृतीने आपल्या लक्षात येते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.